नमस्कार, आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज। काल एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली। यावेळी त्यांनी फिलिस्तीनच्या बाजूने घोषणाबाजी करून जय फिलिस्तीन म्हटले। त्याच्या याच घोषणेवरून वाद सुरू झाला आहे। हे प्रकरण एवढे वादातील बनले आहे की त्यांनी लोकसभा सदस्य गमावण्यापर्यंत पोहोचले आहे। ओवैसी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी राष्ट्रपतीकडे तक्रार करण्यात आली आहे। हैदराबादमधून विक्रमी 5व्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले ओवैसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली। शपथ घेण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली। शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भीम, जय भीम, जय तेलंगणा आणि जय फिलिस्तीनच्या घोषणा दिल्या। ओवैसींच्या या घोषणाबाजीनंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला। यानंतर सभापतींनीही ते रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले। ओवैसी यांच्या विरोधात राष्ट्रपतीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। ओवैसी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी केली आहे। भारताच्या राष्ट्रपतीसमोर ओवैसी यांच्या विरोधात भारतीय राज्यघटनेच्या कलम 102 आणि 103 नुसार तक्रार दाखल केली असून त्यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, असे जैन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे।